येत्या 2 तारखेला येऊ घातलेली आपल्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक, त्या निमित्तानं इसबाग येथील या कॉर्नर सभेसाठी जमलेले व्यासपीठावर उपस्थित असणारे या सभेचे अध्यक्ष जगन्नाथ देशमुख गुरुजी, श्रीकांतजी शिंदे साहेब, आत्ताच आगमन झालेले चेतनजी पाटील साहेब, ताटे साहेब, बाळासाहेब, चव्हाण सर, आपले उमेदवार गणेशजी आदडराव, बालाजी मलपे, विशालजी मलपे, रेवळेताई, परचूनरावताई, व्यासपीठावर सगळ्यांची माफी मागतो, उपस्थित सर्वच मान्यवर आणि या छोटेखानी सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या देवाभाऊंच्या आणि आमच्या सर्वांच्या, आपण सर्व लाडक्या बहिणी आणि माझे बंधू, ही निवडणूक एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. आपल्याला त्या पंढरी नगरीचा विकास पुढे चालू ठेवायचा का इथंच अडकून ठेवायचा ही ठरवणारी ही निवडणूक आहे. आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये माणसांची संख्या, लोकसंख्या जशी वाढते आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीनं वाहनांची संख्या वाढते आहे. पंढरपूरमध्ये येणारे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आणि मोठे रस्ते झालेले आहेत. कल्पना करा, हे रस्ते जर झाले नसते तर पंढरपूरची अवस्था काय झाली असते. पंढरपूरमधले रस्ते, आता सरांनी सांगितलं, हा आपला इसबागेमधला जाणारा रस्ता असेल. खरं तर हे जर नेतृत्व नसतं, प्रशांत मालकांचं जर नेतृत्व या नगरीला लाभलं नसतं तर हा 4 पदरी रस्ता होऊ शकला नसता. लिंक रोड, केबीपी कॉलेजचा चौक ते आपला ठाकरे चौक, मालकाने जर पुढाकार घेतला नसता तर हा रस्ता 4 पदरी रस्ता झाला नसता. ठाकरे चौक ते बायपास कराड रोड तो छोटाच रस्ता होता. अगदी विशेष असे प्रयत्न करून, स्पेशल केस करून हे सगळे रस्ते मोठे रस्ते करून आणण्याचं श्रेय प्रशांत मालकांना जात आहे. पंढरपूरला वाहते मालकांचं डायरेक्ट कनेक्शन गडकरी साहेबांशी, राज्यात सत्ता आपली, मालकांचं डायरेक्ट कनेक्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी. शब्द डावलला जात नाही आणि हे जे नातं आहे, त्या नात्याचा वापर पुढेही पंढरी नगरीचा अशाच गतीनं विकास करायचा असेल तर या नात्याचा वापर करून घेणे इतपत मला खात्री आहे आपल्या पंढरी नगरीची जनता शोधणे आहे. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ही निवडणूक विकासाला पुढे घेऊन जायचंय, निवडणूक ठरवायची आहे का पंढरी नगरीला इथंच थांबवायची, हा निर्णय घेण्याची निवडणूक आहे. आणि तुम्ही आम्ही आता कोणी ऐकीव माहितीवरती ऐकून घेऊन निर्णय घेण्याच्या मनस्थितीत राहिलेलो नाही. आपल्याला कळतंय विकास कोण करू शकते, विकासाचा गाडा कोण हाकू शकते आणि निधी कोण आणू शकते, निधीचा योग्य विनियोग कोण करू शकते. आणि ती एकच व्यक्ती आहे आज पंढरपूरमध्ये आणि या निवडणुकीमध्ये लीडरशिप घेतलेली, ते म्हणजे प्रशांत मालक परिचारक. निश्चितच या नेतृत्वाच्या मागं आणि भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या मागं आपण सर्वांना राहायचं आहे आणि विकासाच्या या प्रवाहामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. त्यासाठी आपले जे सक्षम उमेदवार आहेत आणि ह्या 4 उमेदवाराशिवाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामलताई सिरसट, त्या सर्वांना कमळाच्या बटनावरती, कमळाचं बटन दाबून
प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे, अशा पद्धतीची विनंती आणि आव्हान मी तर आपल्या सर्वांना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.